पाकिस्ताननं पीओके खाली करावा, भारत पाकमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट. जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार, आम्हाला कुणाचीही मध्यस्थी मान्य नाही. भारत आणि अमेरिकेमधील चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतली होती, टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये टाकावं, भारताची मागणी. पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची परंपरा जुनी, पाकिस्तानमधील जल्लोषावर परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट, भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा, आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीमध्ये, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद. आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश, आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्करानं पाकची चौकी सोडवली, भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर. उद्या सुरक्षा समितीची बैठक, उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन, ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलर, लष्कर-ए तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली. न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. अन्नधान्याची किमती नियंत्रणात राहिल्यानं महागाईच्या दरामध्ये घट झाल्यानं रेपो रेट कमी होण्याची शक्यता. तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीमध्ये डोनेशन पॉलिसी, 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दान करणाऱ्या भाविकांना व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार. जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार अवकाळी पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर, उन्हाळ्यातच ओढे नाले भरून वाहू लागले. इगतपुरी तालुक्यात सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अंदमानमध्ये मान्सून दाखल, 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.